मला वाटलेलं तुझी सगळी ट्रीटमेंट इथेच होईल, पण डॉक्टरांनी तर पुण्याचं हॉस्पिटल रेफर केलंय. मे बी तिकडे तुझ्यावर चांगली ट्रीटमेंट होणार असेल. मला पण असंच वाटतंय. सो आता आपलं पुणे मुंबई अपडाऊन सुरू होणार. वेळ आली तर तिकडे आपल्याला राहावं पण लागेल. बट डोंट वरी, बाबांचे मित्र आहेत तिकडे, ते आपल्याला नक्की हेल्प करतील. सोहा, तू जेव्हा डॉक्टरांच्या केबिनमध्ये होतीस ना, तेव्हा 2 नर्स बाहेर एकमेकींशी बोलत होत्या. त्यांच्यापैकी एकीला रूम शेअर करायला पेइंग गेस्ट हवी आहे. बरं, मग? मी बोलले तिच्याशी. तिचा नंबर पण घेऊन ठेवलाय. तिच्याबरोबर शिफ्ट होईन असं म्हणतीये. नाही म्हणजे मला काही ना काहीतरी व्यवस्था करावी लागणारच होती ना. सध्या तुझ्या शिफ्टिंग पेक्षा तुझी ट्रीटमेंट इम्पॉर्टंट. सोहा अगं, पण आपण या विषयावर नंतर बोलू. चल आता. अगं, लक्ष कुठे तुझं? पडली असतेस ना आत्ता. चल. आता पुण्याला मला ट्रीटमेंटसाठी नेणार म्हणजे यांचा वेळ आणि पैसाही फुकट जाणार. नाही नाही, मला वाटतं हीच ती वेळ आहे खरं काय ते सांगण्याची. मला सगळं काही आठवतंय हे पटवून देण्याची. मीनाक्षी, चल. थांब. हा आई, बोल. हो, निघालोय, पोचतोच. हो आलोच. शंकर दादा आलाय घरी. त्याला तुझ्याबद्दल काहीतरी नवीन माहिती कळली म्हणतोय. आपल्याला लवकर घरी जायला हवं. चल. शंकर, मी म्हटलं होतं पोलीस काही कामाचे नसतात म्हणून, पण तसं काही नाही. बहुतेक आले असतील. या. कधी एकदा तुम्ही दोघी येताय आणि तुम्हाला सगळं सांगते असं मला झालं होतं. तुम्हाला नक्की काय कळलंय? तू आधी बस. स्वाहा, मोडा घे. हा. बस आता. बस. बोल शंकर दादा, काय कळलंय तुला मीनाक्षी बद्दल? हेच की वंसनची कंबर शेकल्यानंतर त्यांना बरं का वाटतं हे आम्हाला कळलंय. तू काय बोलतेस मला कळत नाहीये. थांब जरा. शंकर, फोटो दाखव ना त्यांना. यांचा फोटो आम्ही पेपरमध्ये दिला होता. तो फोटो पाहून सोलापूरमधील शिंदे नावाच्या माणसाने त्याचा हॉस्पिटलमधील हा फोटो आम्हाला पाठवलाय. फोटो मध्ये तूच आहेस. तुला फोटो बघून काही आठवतंय का? प्रयत्न कर ना, नक्की काहीतरी आठवेल. आमचे सर पण म्हणाले होते बघ, एखादा फोटो बघून किंवा एखादी वस्तू बघून आपल्याला त्याच्याबद्दल काहीतरी आठवायला लागतं आणि नंतर हळूहळू अलगदपणे सगळ्या गोष्टी स्पष्ट व्हायला लागतात. फोटो बघून तर तू नर्स आहेस असं वाटतंय. हो, मला पण काहीसं असं आठवतंय की मी नर्स होते. मीनाक्षी, प्रयत्न कर.
तू जर नर्स होतीस हे तुला आठवतंय तर तुला अजून पण काही आठवू शकतं. मला मला स्पष्ट असं काही आठवत नाहीये, पण मी हॉस्पिटलमध्ये कामाला होते. ते हॉस्पिटल बहुतेक सोलापुरातच होतं. हो, सोलापुरात होतं. मला 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 आठवतंय, हॉस्पिटल सोलापुरात होतं. हो. आम्ही हॉस्पिटलमध्ये चौकशी केल्यावर कळलं की तुम्ही राजीनामा देऊन निघून गेला होतात. राजीनाम्याबद्दल काही आठवतंय का तुला? एवढं आठवतंय म्हटल्यावर हेही आठवायलाच हवं ना. आठवतंय आठवतंय मला मला दुसरा चांगला जॉब मिळाला होता. हो, आणि म्हणूनच बहुतेक मी राजीनामा दिला होता. आणि ते आश्रम, त्या आश्रमात मी राहत होते. हो, मला आठवतंय, मी तिथेच त्या आश्रमात राहत होते. ओके, म्हणजे तुम्ही आश्रमातून बाहेर पडल्यावर नर्स झालात. हो. त्यानंतर तुम्ही आश्रमात फार काही गेला नाहीत. कामाची गडबड होती म्हणून जायला जमलं नसेल कदाचित. मग जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतात तेव्हा राहायला कुठे होतात तुम्ही? हा, मी पण हाच प्रश्न विचारणार होते. ते नीट आठवून बघ. एकदा का आठवलं ना की तू कुठे राहत होतीस, की तुला हे पण आठवेल की तू कोणाबरोबर राहत होतीस. आणि मग आपल्याला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करता येईल. मी हॉस्पिटलमध्ये कामाला होते. ते सिव्हिल हॉस्पिटल बहुतेक. हो हो, मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कामाला होते. तेव्हा मी तिथे स्टाफ क्वार्टर्समध्ये राहत होते बहुतेक. हो, आणि त्यानंतर मी बाहेर पडल्यावर मात्र एकटीच. ओके, पण मला सांगा, तुमचा अपघात जिथे झाला त्या स्पॉटवर तुम्ही का आलात? मीनाक्षी, प्रयत्न कर, तुला नक्की आठवेल. मला एवढंच आठवतंय की मला मुंबईत नोकरी मिळणार होती आणि त्यासाठीच मी सोलापूरवरून, हो, मी त्यासाठीच सोलापूरवरून निघाले होते. आणि मला वाटतं त्या दरम्यान हे सगळं, हा अपघात वगैरे, हे सगळं त्या दरम्यान घडलंय बहुतेक. ओके, म्हणजे सिक्वेन्स लावायचा झाला तर तुम्ही सगळ्यात आधी आश्रमात होता. तिथून बाहेर पडल्यावरती तुम्ही सोलापूरमधील एका हॉस्पिटलमध्ये नर्स होतात. ती नोकरी सोडल्यावरती तुम्ही बराच काळ एकटे राहत होतात आणि तिथून मुंबईला येत असताना तुमचा मध्ये अपघात झाला, बरोबर? हो. ओके, म्हणजे आमच्यासाठी या सगळ्या लिंक्स बरोबर जुळत आहे. म्हणजे ही केस मी ऑफिशियली बंद करू शकतो. बरं झालं बाई, एवढं तरी आठवलं. नाहीतर आतापर्यंत बिचारीला काहीच आठवत नव्हतं. एक मिनिट, तू हॉस्पिटलमधनं बाहेर पडल्यावर एकटी राहत होतीस, म्हणजे तुझी वाट बघणारं कोणी नाहीये. नाही म्हणजे, हो, मला आठवतंय, मला स्पष्ट आठवतंय, मी एकटीच होते. हो, आणि मला आठवतंय म्हणूनच तर मला हॉस्पिटलला जायचं होतं ना. म्हणजे मला असं वाटत होतं की मला सगळं स्पष्ट आठवतंय, म्हणूनच जायचं होतं हॉस्पिटलला. फोटो देता का? चला, म्हणजे आमचा तपास पूर्ण झाला असं म्हणता येईल.
बरं झालं बाई, तुझा तपास पूर्ण झाला आणि माझ्या डोक्याचा ताप गेला. काय ना, आता आपला अभि सारखी ही माझी जबाबदारी आहे, ही माझी जबाबदारी आहे असं तर म्हणणार नाही. आणि तो असं बोलणार नाही म्हटल्यानंतर मलाही त्रास होणार नाही. मीनाक्षी, बरं झालं तुला सगळं आता आठवलं. त्यामुळे सगळं काही सुरळीत होईल. पण मला ना एक प्रश्न पडलाय मीनाक्षी, की तू एकटी कशी काय राहिलीस? बरेचदा एकटी राहणारी माणसं एकलकोंडी असतात, पण तू तशी नाहीयेस. तुला माणसांची आवड आहे, त्यांच्याबद्दल आपुलकी आहे. मग तू एकटं राहणं कसं सहन केलंस बाई? अहो, आश्रमात समजायला लागल्यापासून आजूबाजूला माझं असं कुणीच नव्हतं. आणि आश्रमातली नाती म्हणजे काय, परिस्थितीने निर्माण झालेली. त्यात आश्रमातून बाहेर पडल्यावर तर दुसरा पर्यायच नव्हता. म्हणून शिकले असंच एकटं राहायला. आणि त्यात विशेष असं काही नाहीये. मीनाक्षी, तू खूप समजूतदार आणि सोशिक मुलगी आहेस. पण आता यापुढे लक्षात ठेव, तू एकटी नाहीयेस. तू याच शहरात राहणार आहेस आणि इथे आम्ही आहोत, तुझी माणसं, तुझ्यासोबत. हं? आई ग, काय ग, काय झालं? मीनाक्षी, तू पण ना. बघू कशी ग तू. थांब, मी हळद आणते. आई ग. थोडस झोंबेल, थांब. आणि एक लक्षात ठेव, हातात सुरी असली की इकडे तिकडे लक्ष द्यायचं नाही. आणि आता दुसरीकडे राहायला जाणार आहेस ना, तिथे स्वतःची काळजी घे. तू पण ना. कशी ग मीनाक्षी तू अशी? झोंबताय? आणि हो, आठवलं, तू आता जिच्याकडे राहायला जाणार आहेस ती आपल्याला पूर्णपणे अनोळखी आहे, म्हणून थोडी काळजी वाटते. आणि आपण कोणीच ओळखत नाही तिला, तर विश्वास कसा ठेवणार तिच्यावर? पण त्या कुठे काम करतात ते आपल्याला माहिती आहे ना. सोहा आणि अभिननी पाहिलंय त्यांना हॉस्पिटलमध्ये. आणि महत्वाचं म्हणजे त्यांना गरज आहे. भाड्यामध्ये कोणीतरी वाटेकरी त्यांनाही हवाच आहे. आणि मला त्या तशा विश्वासार्ह वाटल्या, म्हणूनच तर जाण्याचा निर्णय घेतलाय ना मी. तू म्हणतेस ते ठीक आहे ग, पण आत्ता कुठे आपल्या अडचणी कमी व्हायला लागल्यात. तुला सगळं आठवायला लागलंय. आता परत बाहेर जाऊन काही प्रॉब्लेम नको व्हायला. मी काय म्हणते, तुला तिकडे राहायला जायचंय ना, तू जा. मग आपण असं करूया, आपण आधी त्या नर्सची नीट चौकशी करूया, खात्री करून घेऊया. हे आत्ता येतील पुण्याहून, मी त्यांच्याशी बोलते, मग आपण ठरवूया काय करायचं ते. ठीक आहे. मीनाक्षी, तुझी हरकत नसेल तर माझं एक काम करशील? हरकत कसली, सांगा ना. आज तुझ्या हातचं जेवण जेवायची इच्छा झाली आहे. संध्याकाळचा स्वयंपाक करशील? करेन ना. मेन्यू सांगा. तुझ्या आवडीचं काहीही, पण बेत फक्कड झाला पाहिजे. नक्की. मॅडम, ओ मॅडम, मॅडम टाळी द्या, पहिलं टाळी द्या. आव द्या की. मला सगळेजण लई हसत होते. कुणाचा म्हणजे कुणाचाच माझ्यावर विश्वास नव्हता, नाही का? पण म्या म्हणलं ते 100% खरं झालं का नाही. पाहिलं, तुम्ही बी निघालात ना सोलापूरच्या, तरी मी तुम्हाला वरडून सांगत होते का तुम्हाला कुठं तरी बघितलंय. पाहिलं, मान्य आहे. पण कुठं बघितलंय ते मात्र आठवत नव्हतं. पण आता आठवलंय बघा, सोलापुरात. नेमकं ठिकाणी विसरले बघा. धन्य आहेस तू आणि तुझी स्मरणशक्ती. पण मी तुला येताना जी केळी आणायला सांगितली होती ती दे. हा, विसरले बघा. उद्याच्याला घेऊन येते आठवणीनं. हा मॅडम, वॉशिंग मशीन मध्ये कपडे टाकून येते. हा दादा, फायनली मीनाक्षीला सगळं काही आठवलंय, अगदी सगळं काही. या आय नो.
तुला सांगू, जोपर्यंत तिला काही आठवत नव्हतं ना, तोवर मला ह्याच गोष्टीचं टेन्शन होतं की तिचं लग्न तर झालं नसेल ना, आणि लग्न झालं नसेल तर तिचा कोणी बॉयफ्रेंड तर नसेल ना. पण आता तिनेच सांगितलंय की तिच्या आयुष्यात कुणीही नाहीये. सो तुला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. ते सगळं ठीक आहे ग सोहा, पण माझ्या मनातली गोष्ट तिच्यापर्यंत कशी पोचवायची हा प्रश्न आहेच आहे. त्या गोष्टीचं टेन्शन तू का घेतोयस? म्हणजे तुझ्या मनातली गोष्ट पोचवायला तू आहेस, मी आहे, अजून बरेच ऑप्शन्स आहेत. प्रश्न फक्त आत्याईचा आहे. तिला जर कळलं तर तिला कसं कन्व्हिन्स करणार होत आपण? अभि, घे कॉफी. अरे वा, चक्क कॉफी. हो, बोलायला लागलीस वाटतं. आता न बोलण्याचं काही कारणच घरात राहणार नसेल तर आम्ही बोलणारच ना. आयुष्यात पहिल्यांदा मी अभिशी अबोला धरला, आणि कुणामुळे तर त्या मुलीमुळे. जाऊ देत ना आता. आता ती या घरातून जाणार आहे तरी मी तिच्याबद्दल का बोलत बसलीये? आधीच एकतर अभिशी अबोला धरून मी काय सहन केलंय ना, माझं मलाच माहिती आहे. आता ही आत्याई तुझ्यावर कधीही रागवणार नाही, आणि तू सुद्धा तुझ्या आत्याईवर रागवायचं नाही. हा, हो ते घे घे, त्यालाच जवळ घे. तो लाडका आहे ना तुझा, मी कुणीच नाहीये तुझी. बरं बाई, तू सुद्धा ये. नाही तर एक अबोला संपायचा आणि दुसरा सुरू व्हायचा. ये. इतके दिवस तुम्हाला माझ्या वागण्याचा राग येत असेल नाही, पण विश्वास ठेवा, मी जे काही करत होते ना ते सगळं आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी होतं. पण आता ती जातीये ना या घरातून, आता मी निश्चिंत झाले. वाह, क्या बात है. आज खूप दिवसांनी अस्सल सोलापूरची वांग्याची भाजी खायला मिळाली. वाह. वनिता अशी भाजी एकदा घेऊन आली होती, त्यानंतर आज योग येतोय. हो ना वंस? हो ना वहिनी, एरवी तिखट न खाणारी मी, पण आज चटणी बघून स्वतःला आवडतच आलं नाही बघ मला. या सगळ्याचं क्रेडिट मीनाक्षीला जाते. तिच्यामुळे आज आपल्याला अस्सल सोलापुरी जेवण मिळतंय. नाही नाही, बस बस बस. अगं, मी पोळ्याच खात बसले तर तुझ्या बाकीच्या पदार्थांना कोण न्याय देणार आहे? पाहिलंच ना वहिनी, कालपर्यंत बाप न्याय निवडायच्या गोष्टी करत होता, आता आज लेक पण करायला लागली. मामा, कालपर्यंत जेवणाच्या ताटावर बोलायचंय नाही असं म्हणणारी आत्याई आज चक्क थट्टा करतीये. म्हणजे तुमच्या जेवणासाठी याहून मोठी कॉम्प्लिमेंट असूच शकत नाही. किती बडबडतोयस रे तू? हा, मुकाट्याने जेव ना. मी इथून जायचं म्हणते खरं, पण जाताना खूप काही गमावून जाणार आहे. ही एकमेकात गुंतलेली नाती, त्यांचं एकमेकांवर असलेलं प्रेम, आणि अजून बरंच काही.
ह्या सगळ्यांचीच मला खूप आठवण येणार आहे. अहो हं. तुम्हाला सांगायचं राहिलं, आता आपली मीनाक्षी त्या हॉस्पिटलमधल्या नर्स बरोबर राहायला जाणार आहे. मग त्या नर्सची पूर्ण चौकशी करायला हवी ना. मिलॉर्ड, पॉइंट टू बी नोटेड. खरंच हा महत्वाचा मुद्दा आहे. मीनाक्षी, तुझ्याकडे त्या नयनाचा नंबर असेल ना? हो आहे. सोहा, एक काम कर, तिच्याशी बोलून घे आणि तिला घरीच बोलव. आपण सगळेच तिच्याशी बोलूया. हो, मी बोलून घेते तिच्याशी. वांग्याची भाजी छान झाली होती. थँक्यू. मी आलेच. कॉफी. अरे वा, गरमागरम कॉफी, ते एवढ्या मस्त थंडीत. येस, येस, खास थँक्यू. तुझ्यासाठी आणि मीनाक्षीसाठी. हे घे. आमच्यासाठी म्हणजे तू नाही घेणार आहेस? घेणार आहे, ऑफकोर्स घेणार आहे. पण आपण एक शो करतोय आणि ह्या शो मध्ये तुम्ही सेलिब्रिटी आहात आणि मी या शोची होस्ट आहे. कॉफी विथ सोहा परांजपे. म्हणजे म्हणजे मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आणि तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. सिंपल.